नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. तर बघा, या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण की या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप मानले जाते. तर बघा, 4 डिसेंबर 2025मध्ये दत्त जयंती 2025मध्ये दत्त जयंती 4 डिसेंबर गुरुवारी येत असल्यामुळे हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो. कारण 4 डिसेंबर या दिवशी वार आहे गुरुवार आणि गुरुवार हा दत्तगुरूंचाच वार आहे आणि त्याच दिवशी त्यांचा जन्मदिवस येत असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सर्वार्थसिद्धी योग देखील तयार होत आहेत. त्यामुळे दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात, स्तोत्र पठण करतात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करतात. तर बघा, 2025मध्ये दत्त जयंती गुरुवारी आलेली असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. तर या दिवशी दत्ततत्व हे इतर पटीने जास्त पटीने म्हणजेच 1000 पटीने इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जागृत असतात. म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून दत्तगुरूंची पूजा, सेवा, आराधना करायची आहे. त्याचप्रमाणे जर का आपण या दिवशी काही उपाय जरी केले तर या उपायामुळे आपल्या दत्तगुरूंची कृपा प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे दत्तगुरू आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आपल्याला या दिवशी जो कोणी अगदी मनापासून काही उपाय करेल त्याला या उपायांचं 100% फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजपासून दत्त जयंतीपर्यंत केव्हाही तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी असा साधा सोपा उपाय करायचा आहे. अगदी सोपा उपाय आहे. हा उपाय तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात. तुम्ही हा उपाय आजपासून दत्त जयंतीपर्यंत केव्हा पण केला तरी चालेल. अगदी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरी पण चालेल. ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्ही उपाय केला तरी पण चालेल. साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबरांची ख्याती आहे. तर बघा, 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. तर या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल, हृदयरोगापासूनही मुक्तता होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह सरस्वतींची उपासना केली होते. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळतं. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांचे फळे मिळतात. तसेच औदुंबर वृक्षाखाली निर्मल मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होते. तर एवढे महत्त्व या औदुंबराच्या वृक्षाला आहे आणि म्हणूनच आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. उपाय कधी करायचा, कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर बघा, हा उपाय सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. उठल्यावर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या मनाची, शरीराची, आत्म्याची शुद्धी होते आणि आपण केलेले सर्व कार्य हे सफल होतात. तर त्यानंतर तुमची देवघरातील देवपूजा तुम्ही करून घ्या. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ काही वस्तू घेऊन जायचं आहे. तर बघा, तुमच्या घराजवळ जिथेही औदुंबराचं झाड असेल तिथे जा किंवा दत्तांच्या मंदिरात औदुंबराचं झाड असतंच, तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरी पण चालेल.
किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये औदुंबराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जाण्या अगोदर घरात एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ शुद्ध पाणी घ्या. यात थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं आहे. तापवलेलं दूध टाकायचं नाही. गाईचं कच्चं दूध घ्यायचं. थोडीशी हळद यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. दिवा लावण्यासाठी पंती घ्यायची. यामध्ये जोडवात घ्यायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं. जोडवात घ्यायची. जोड फुलवाती तुम्ही यात टाकल्या तरी पण चालतील. त्यानंतर आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे. ते थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. थोडी चण्याची डाळ बरोबर घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, हळदी कुंकू आणखीन काही वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता. फळ घ्या, फुलं घ्या. आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यावर आपल्याला आपण जो दिवा आणलेला आहे तो दिवा तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित करायचा. यानंतर दिव्याची पूजा करायची. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. नमस्कार करायचा. आपण जे जल आणलेलं आहे, पाणी आणलेलं आहे त्या आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तिथे हळदी कुंकू, अष्टगंध जे पण काही आणलं असेल ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं. त्यानंतर फूल व्हायचं, फळ ठेवायचं. ज्या पिवळ्या अक्षदा घेतल्या आहेत त्या अक्षदा देखील आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर गूळ आणि हरभऱ्याची डाळ जी घेतली आहे ती तुम्ही तिथे एखाद्या कागदावर ठेवायची आहे. त्यानंतर 11 प्रदक्षिणा तुम्हाला या झाडाला घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अत्यंत प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणत 11 प्रदक्षिणा औदुंबराच्या वृक्षाला घालायच्या आहेत. त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला नमस्कार करायचा आणि आपण जिथे जल अर्पण केलं आहे तिथे ओली झालेली माती असेल ती माती थोडीशी आपल्याला घ्यायची आहे. थोडी मुळाची माती आपल्याला घरी घेऊन यायची. तुम्ही ती माती एका भांड्यात, एका पिशवीत किंवा एका वाटीत घरी घेऊन या. घरी आणल्यानंतर या मातीला आपल्याला एका पुडीत बांधायचं आहे आणि ही कागदाची पुडी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे. जशी आपण रोजची देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या मातीची देखील हळदी कुंकू, धूप, दीप दाखवून रोज पूजा करायची आहे. अगदी दत्त जयंतीपर्यंत आपल्याला या मातीची पूजा करायची आणि दत्त जयंती झाल्यानंतर आपल्याला ही जी माती आहे ती एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायची. तर तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या झाडाच्या कुंडीत ही माती टाकली तरी पण चालणार आहे. आता ही माती घरी आणल्यानंतर पूजा आपल्याला करायची आहे. आपली जी कठीणातील कठीण इच्छा असेल, अपूर्ण झालेली इच्छा असेल, एखादी इच्छा पूर्ण होत नसेल अशी इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे. तर बघा, या काळामध्ये दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात. आपण काही सेवा उपाय करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतंच. म्हणूनच आपण या काळात जास्तीत जास्त दत्तगुरूंची सेवा करायची, पूजा करायची. अगदी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरी पण चालेल. त्या दिवशी तुम्ही माती आणून तुमच्या घरात तिला पूजा संपूर्ण दिवसभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ही माती उचलून तुम्ही पाण्यात विसर्जित करा किंवा तुमच्या घरात एखादं झाड असेल, कुंडी असेल त्यामध्ये तुम्ही ही माती टाकायची आहे. परंतु तुम्हाला रोज तुमची इच्छा बोलायची आहे. या मातीची पूजा करताना तुम्हाला रोज तुमची इच्छा बोलायची आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गुरु महाराजांना करायची आहे. दत्तगुरूंना शक्य झाल्यास तुम्ही 1 माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप करायचा आहे. दिवसात तुम्हाला 1 माळ जप करायचा. या व्यतिरिक्त तुम्ही काही सेवा करत असेल तर त्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त जयंती साजरी करायचीच आहे. ती कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला